Hello everyone, myself Dr. Ravi Narayan Khade, Assistant Professor and Head Department of Zoology. In last lecture, we already described under the bridge course basic concept of these cells. Okay. In next lecture, we today we have to now discuss the just introduction about the fishery. What is the main role of fishery in communities? Okay, and then classification of chordates. Okay, म्हणजे आज इथं आपण फिशरी बद्दल एक कन्सेप्ट ती मी तुम्हाला इथं डिस्क्राईब करणार आणि क्लासिफिकेशन ऑफ कॉर्डेट हा एक कन्सेप्ट मी इथे तुम्हाला डिस्क्राईब करणार. ओके, जस्ट नाउ वी स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल फिश. तर फिशची जर डेफिनेशन जर बघितली आपण तर एक ढोबळ मानाने जर आपण फिशचं जर स्ट्रक्चर बघितलं तर दिस इज अ फिश. फिश मध्ये आपल्याला म्हणता येईल हे आहे फिन्स, याला म्हणता येईल फिन्स. ओके, त्यानंतर फिश मध्ये गिल्स आहे, हे आहे तर गिल्स. ओके. ओके, बघू डेफिनेशन. Fishes are cold-blooded aquatic vertebrates. Belong to Pisces. Respire with gills and swim with the help of fins. म्हणजेच we are the hot-blooded आहे आपण. त्यानंतर फिश जर आपण म्हटलं तर फिश कसे येतं, हे थंड रक्ताचे म्हणजे कोल्ड ब्लडेड, आणि ते कंटिन्यू कशामध्ये असतात, दे आर ऑल्सो प्रेझेंट इन ऑलवेज इन वॉटर बॉडी ॲक्वॅटिक, आणि दे ऑल्सो इन्क्लूड इन टू दी व्हर्टेब्रेट्स. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल फिशेस कसे येते, हे कोल्ड ब्लडेड ॲक्वॅटिक व्हर्टेब्रेट्स बिलॉंग टू पायसेस. जसं की आपला फायलम काय आहे, मॅमल्स. ओके, ऑल द ह्युमन बीइंग्स दे आर इन्क्लूड इन टू दी मॅमल्स. ओके, हा, तसंच इथं आपल्याला इथं जे फिशेस आहेत म्हणजे फिश जे आहे ते कशा कोणत्या फायल्यामध्ये जातात, पायसेस मध्ये जातात. ओके, आता त्यांचं जे श्वास घेणं जे आहे, ऑक्सिजन घेणं आहे, त्याच्या आहे ना, रेस्पायर विथ द हेल्प ऑफ गिल्स. आपल्यामध्ये वी आर ऑल्सो यूज दी नोज. ओके, पण फिश मध्ये काय आहे, गिल्स असतात. आणि स्विम्स, आणि ते जे होतात, मूव्ह जे होतात वॉटर बॉडीमध्ये विथ दी हेल्प ऑफ फिन्स. जे पंख आहेत, जे फिन्स आहेत वेगवेगळे, हा, लॅटरल डॉर्सल जे फिन्स येते, या फिन्सच्या साहाय्याने मूव्ह होतात. याला कलेक्टिव्हली काय म्हटलं जाते, फिश. The fish are the cold-blooded vertebrates, belong to Pisces, respire with gills, and swim with the help of fins. These are also called as fish. Okay. Fishes are economically important animals and are the good sources of highly quality animal protein. They are a good source of vitamin A, B, and D. म्हणजे मला असं एक सजेस्ट करायचं की जे जे कोणी नॉनव्हेज खात असेल, आज मॅक्झिमम जे आहे कम्युनिटीमध्ये ते काय करतात की नॉनव्हेजमध्ये मटन चिकन खाल्ल्यापेक्षाही फिश खाल्ले जाते. and doctor he also advise to eat the fish. आता तुम्ही म्हणत असाल की सर फिश खाणं चांगलं आहे किंवा मटन नॉनव्हेज खाणं चांगलं आहे का, द्या, म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला ॲनिमल्स प्रोटीन मिळतात, आणि हे ॲनिमल प्रोटीन ही आपल्या बॉडीमध्ये असणं आवश्यक आहे. बरोबर आहे की नाही? आणि त्याच करता की आज जर बघितलं आपण थ्रू आउट इंडिया म्हणा किंवा थ्रू आउट आपण अदर कंट्री म्हणा, फिशेस हे काय एक प्रकारचं फूड आहे. आणि हे फूड जर थर्ड जर झालं किंवा जर हाय जर समजा पॉप्युलेशन जर झालं की ज्या वेळेस जर फूडची समजा डिफिशियन्सी झाली, त्यावेळेस फिश एक रिझर्व फूड म्हणून यूज केलं जाईल त्यावेळेस. ओके, पण त्याला भरपूर टाइम आहे, असं आपल्यावर कंडिशन येणार नाहीत ना. पण फिश काय द बेस्ट सोर्स आहे की त्याच्यापासून आपल्याला चांगल्यात चांगल्या प्रकारचे प्रोटीन, आणि आपल्याला असं म्हणता येईल डायरेक्ट प्रोटीन तिथून मिळते आपल्याला, रिच गुड सोर्सेस प्रोटीन्स.
आणि विटॅमिन्स. ओके, आणि बेसिकली विटॅमिन ए आणि बी आणि विटॅमिन डी आपल्या फिशमध्ये. ओके, जस्ट इंट्रोडक्शन अबाउट दी फिश. ही फिशची डायग्राम आहे. त्याच्यामध्ये बघा या पोर्शनला इथं काय आहे, आय सॉरी ब्रेन, आयच्या थोडस बिलो म्हणजे खाली काय ब्रेन, आणि धिस ब्रेनच्या आपण थोडं बिलो जर केलं आपण तर हे जे रेड कलर जे दिसतील तुम्हाला गिल्स, या गिलच्या साह्याने फिश काय करतात, टू इनटेक दी एअर्स. ओके, ऑक्सिजन घेतात ते. त्यानंतर याच्यामध्ये या फिशमध्ये लिव्हर, लिव्हर आहे या साईडला, लिव्हर या गिलच्याच खाली इथं हार्ट आहे. ओके, त्यानंतर इथं किडनी आहे, स्विम ब्लाडर आहे, गोनॅड आहे, इथं एग्स म्हणजे आपल्याला ही लॅटरल लाईन, सेंटर अशी लॅटरल लाईन असते, या इथून अशी लाईन असते सेंटर लाईनला लॅटरल लाईन असं म्हटलं जाते. त्यानंतर हे लॅटरल फिन्स, हे लॅटरल फिन्स, हे लॅटरल फिन्स, हे वेंट्रल फिन्स, या फिनच्या साह्याने मूव्ह होते. हे कॉडल फिन, कॉडल फिन. ओके, हे स्पायनल कॉर्ड, जसं आपला स्पायनल कॉर्ड आपल्या इथं असते, हे काही स्पायनल कॉर्ड आहे हो, याला वर्टिब्रेट्स मध्ये येते ही फिश. ओके, दिस इज द इमेज और डायग्राम ऑफ फिश. यू नो, दिस इज अ माउथ, माउथ आय. त्यावेळेस तुम्ही जर फिश बघितली त्यावेळेस तुम्हाला ती सांगतायला पाहिजे की माउथ कोणता पार्ट आहे, कुठं लिव्हर आहे, कुठं त्याची गिल्स आहे. दिस ऑल अबाउट दी पार्ट अबाउट दी फिश. Along with the fish, non-fish aquatic animals such as, आता aquatic जे ॲनिमल येतं म्हणजे फिश तर आहे ठीक आहे, पण फिश सोबतच काय aquatic ॲनिमल असतात प्रेझेंट. आपण जसं प्रॉन, श्रिम्प, झिंगे म्हणतो आपण तिथं त्याला. नंतर प्रॉन आहे तिथं, श्रिम्प्स आहेत, कॅटल फिश येतं, मसल येतं, ओएस्टर येतं. ETC are also important in fishery sector and they are also included into the aquatic animals. कारण ते पाण्यामध्ये असतात, तिथं फिश सोबत नसतात, म्हणून त्याला aquatic animal आणि म्हणजेच ते फिशरी सेक्टरमध्ये ते त्यांना एक महत्व आहे. स्टडी ऑफ फिशेस, सायंटिफिकली याला म्हटलं ते इच्चिओलॉजी. व्हॉट इज इच्चिओलॉजी? इच्चिओलॉजी मीन्स काय, द स्टडी ऑफ फिशेस इज कॉल्ड ॲज इच्चिओलॉजी. आता फिशरीज म्हणजे काय? इट इज अप्लाइड ब्रांच ऑफ इच्चिओलॉजी. Okay, it is the applied branch of ichthyology, or we can say that the fishery is referred to the culture and capture of aquatic organism for human welfare. म्हणजे बरेचसे जे धरणं आहेत, बरेचसे जे डॅम आहेत, या डॅम मध्ये एक फिश सोसायटी असते, मत्स्य फिशरी सोसायटी असते, मत्स्य सोसायटी असते, आणि त्या सोसायटीच्या अंतर्गत फिश जे काय बी आहे ते बी पावसाळ्याच्या अगोदर त्याच्यामध्ये पोर केले जाते, त्याच्यामध्ये टाकल्या जाते, फेकल्या जाते त्या पाण्यामध्ये, आणि तिथं फिशचं काय होतं, उत्पादन होते. आणि हे फिशचं उत्पादन झालं की त्या फिशेस मार्केटमध्ये विकले जातात. त्याच्यामुळे काय होते, इट इज अ ह्युमन वेलफेअर इन टू पर्पज, इन टू वेज. वन इज सोशिओइकॉनॉमिकल, इकॉनॉमिकल जे स्टेटस आहे, एक रोजगार मिळते आणि इकॉनॉमी वाढते. एक दुसरं, खायला ॲनिमल प्रोटीन्स, डायरेक्टली रिच प्रोटीन तिथून मिळतं आपल्याला, व्हिटॅमिन मिळते ABCD. ओके, दिस इज दी ऑल अबाउट दी फिशरीज. ओके, आता फिन फिशेस म्हणजे काय, शेल फिशेस म्हणजे काय. व्हॉट इज फिन फिशेस? फिन फिशेस आर द व्हर्टेब्रेट्स हेविंग फिन्स. जसं आपण बघा, मी तुम्हाला सांगितलं की वेंट्रल फिन सांगितलं तुम्हाला मी, कॉर्डल फिन सांगितलं, लॅटरल फिन सांगितलं. दिस फिशेस त्याला फिन म्हणतात. आणि फिन फिशेस म्हणजे व्हर्टेब्रेट्स हेविंग फिन्स, जसं कटला, रोहू, मृगल, तिलेपिया, ईल्स, दिस आर दी फिन फिशेस. आता शेल फिशेस हॅव शेल, म्हणजे ओएस्टर म्हणता येईल आपल्याला, किंवा आपण ते शंकू म्हणतो आपण, लॉबस्टर, प्रॉन, क्रॅब्स, म्हणजे नॉन फिश मटेरियल दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज शेल फिशेस. त्याला काय म्हटलं जातात, शेल फिशेस. हा, हे ॲक्वेटिक असतात. आणि एक्झाम्पल काय, प्रॉन म्हणता येईल, लॉबस्टर म्हणता येईल, क्रॅब्स म्हणता येईल, क्रॅब, खेकडा, हे बी ॲक्वेटिक ॲनिमल. ओके, पण नॉन फिश येते म्हणून त्याला क्रॅब्स, म्हणजेच ते शेल फिशेस म्हणतात. त्याला काय म्हणतात, शेल फिशेस. म्हणजे फिन फिशेस म्हणजे काय, शेल फिशेस म्हणजे काय, हे इतर लक्षात, त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल या लक्षात. ओके,
First of all, what is meant by fishery, or we can define the fishery. It can be defined as it is an applied branch of biology which deal with capture. Capture करणे म्हणजे पकडणे, कल्चर ग्रो करणे, वाढवणे, ओके, and propagation of aquatic animal for the use of human welfare, or we can say that the human being is called as fishery. Fishery means it is an applied branch of biology which deal with capture, culture and propagation of aquatic animal for the use of human being is called as fishery. Okay. Then classification of fisheries. Okay, this is all about the fishery, definition of fishery. म्हणजे कॅप्चर केलं जाते, कॉट म्हणजे कलेक्शन केलं जाते, कल्चर केलं जाते, ते वाढवले जातात, प्रोपगेशन त्याचं इन्क्रीजमेंट केलं जाते, कशा करता कशा करता फॉर द ह्युमन वेलफेअर और फॉर द यूज ऑफ ह्युमन बिंग, त्याला म्हटलं जाते फिशरी. आता क्लासिफिकेशन ऑफ फिशरीज. Fisheries classification depending upon the habitat of fishes and other aquatic animal, the fishery can be classified into two types. म्हणजे फिशेसचे जे काही अधिवास आहे, त्यांचा जो राहण्याचा जो काही आहे, जिथं फिशेस आढळतात, याच्यावरून फिशेसचे दोन टाईप पडतात. एक आहे मराईन फिशेस, दुसरा आहे इनलँड फिशेस. ओके, मराईन फिशेस त्यालाच म्हटलं ते सी फिशेस म्हणजे समुद्र फिशेस. फिशेस ज्या फिशेस समुद्रामध्ये असतात, हां, त्या फिशेसला मराईन फिशेस म्हणतात. म्हणजे फिशेस अँड अदर ॲक्वॅटिक ॲनिमल आर कॅप्चर फ्रॉम मराईन वॉटर, म्हणजे मराईन वॉटरमधून ते कॅप्चर केले जातात, तिथून पकडले जातात, म्हणून त्याला मराईन फिशेस किंवा सी फिशेस असं म्हटलं जाते. इम्पॉर्टंट फिशेस लँडिंग सेंटर ऑफ महाराष्ट्र आर, म्हणजे याचं जर मराईन फिशेस जर आपण जर बघितलं तर कुठं दिसतील आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर ठाणे, हां, समुद्र अरबी समुद्र आपण बघतो महाराष्ट्रामध्ये. ओके, त्यानंतर ठाणे झालं, मुंबई झालं, रायगड झालं, रत्नागिरी झालं अँड सिंधुदुर्ग, याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या साईड दिसतील तर तिथं या मराईन फिशेस काय केले जातात, कॉट केले जातात. एक्झाम्पल बॉम्बे डक, आपण त्याला बॉम्बिल म्हणतो, ही खायला सगळ्यात बेस्ट फिश आहे. जे खात असतील त्यांच्या लक्षात येत असेल मी काय म्हणतो, हां, तुम्ही खा असं मी म्हणत नाही, बट इट इज अ व्हेरी गुड सोर्स टू गेट सॉरी नॉट गेन, वी कॅन से दॅट द गेट दी डायरेक्टली रिच प्रोटीन्स. बॉम्बे डक म्हणता येईल आपल्याला, बॉम्बिल म्हणता येईल, त्याला बॉम्बिल म्हटलं जाते, एक मराईन फिश. पॉम्पलेट म्हणतो आपण त्याला, एक ती एक फिश आहे. डॉग फिश, स्कॉलिडॉन म्हणतो आपण त्याला, एक डॉग फिशेस ती बी आहे. सरडाईन फिश आहे. सरडाईन फिश ही मेनली त्याच्यापासून ऑइल केलं जाते, सरडाईन ऑइल आपण म्हणतो त्याला आपण. These are the marine fishes examples, various example of marine fishes, and marine fishes are also useful for the eating purpose or various purpose. Okay, this is all about the marine fishery or marine fishes. Next, then also it includes in marine, it also includes the crustacea like clam, lobster, prawn, shrimp. मग आपल्याला त्या समुद्रामध्ये एक प्रकारे क्लॅम हे बी असते, लॉबस्टर बी असते, प्रॉन बी असते, शिंप बी असते, हे बी खाण्यासाठी असतात. इट इन्क्लूड ऑल्सो मोलुस्का, बायोल्स, मसल्स, ओएस्टर, इज ऑल अबाउट इन्क्लुडिंग टू दी मराईन फिशरीज. मराईन फिशरी ऑल्सो इन्क्लूड्स कोस्टल लाईन फिशरी, डीप सी फिशरी. आता समुद्राच्या जे काही समुद्रापासून जे 3 किलोमीटरच्या अंतर्गत जी फिशरी केली जाते त्याला काय म्हटलं जाते, कोस्टल लाईन फिशरी. आणि जी फिशरी डीप सी फिशरी मीन्स काय, जी फिशरी समुद्रापासून काही विशिष्ट अंतरावर केली जाते, 3 किलोमीटरच्या पेक्षा जास्त अंतरावर केली जाते किंवा मध्ये गेली, त्याला काय म्हटलं जाते, डीप सी फिशरी. These are the various type of the marine fishery. ओके, जस्ट इंट्रोडक्शन घ्या आहे फिशरी म्हणजे. फिशरी म्हणजे काय, फिशरीचे दोन टाईप, शेल फिन पडतात, फिन फिशरी, शेल फिशरी म्हणतो आपण त्याला. त्यानंतर त्याचे वेगवेगळे टाईप येतं, मराईन फिशरी, इनलँड फिशरी. मराईन फिशरीमध्ये कोस्टल लाईन फिशरी येते, डीप सी फिशरी येते, फिशरीचे वेगवेगळे एक्झाम्पल. ओके, आता नेक्स्ट आपण बघू इनलँड फिशरी.
त्यालाच म्हटलं ते गोड्या पाण्याच्या ज्या मत्स्य आपण त्याला म्हणतो इनलँड फिशरी. इट इज ब्रॉडली सब डिवाइडेड इंटू टू टाइप्स. फ्रेश वॉटर फिशरी, त्यालाच काय म्हटलं ते फ्रेश वॉटर फिशरी. In this type, the fishes and other aquatic animals are cultured and captured from the fresh water like river, lake, pond and canal. Culture and capture, आपण काय करतो, बी घेतो आणि त्या नदीमध्ये, त्या समुद्रामध्ये, सॉरी नॉट समुद्र हिअर, धरणामध्ये, त्या डॅममध्ये, त्या तळ्यामध्ये आपण टाकतो मध्ये बी, आणि त्या बी पासून नंतर तिथं फिशेस ग्रो होतात आणि ती फिश आपण कॅप्चर करतो. त्या फिशरीला काय म्हटलं ते फ्रेश वॉटर फिशरी. इट इन्क्लूड द कॅप्चर अँड कल्चर ऑफ मेन बेस्ड कटला, रोहू, मृगला, क्रॅब्स, प्रॉन. हे काय तर इथं आपल्याला ऑलवेज ऑकर होतात. म्हणजे इज ऑल अबाउट दी इनलँड फिशरी. त्यानंतर एक असा एक टाईप आहे तो म्हणजे ब्रॅकिश वॉटर फिशरी, जिथं रिव्हरचं वॉटर मिड दी सी वॉटर, ज्या नद्या डायरेक्ट समुद्राला मिळतात असा एक जो पोर्शन आहे, त्या पोर्शनला म्हटलं ते इच्छुरिन फिशरी. तिथच्या जे फिशेस, त्या तिथचे जे फिश येतात त्याला म्हटलं ते इच्छुरिन फिशरी. त्यालाच म्हटलं ते ब्रॅकिश वॉटर फिशरी. आणि फिशेस कॅन सर्वाईव्ह विच कॅन टॉलरेट दी चेंज ऑफ सॅलिनिटी. आणि त्या ज्या आहेत म्हणजे गोडं आणि खारं पाणी, या दोन्हीची सॅलिनिटी, दोन्हीचं जे आहे एन्व्हायरमेंट, हे फिशेस टॉलरेट करू शकतात. म्हणून मित्रांनो याच्या फिशेसला म्हटलं ते ब्रॅकिश वॉटर फिशरी. बेस्ट एक्झाम्पल आहे तिलापिया आणि मुलेट. हे जे फिशेस, दीज आर द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ब्रॅकिश वॉटर फिशरी. देन इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स ऑन फिशरी. त्या फिशरीची इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स काय आहे तर सर्वात पहिले फिश ॲज अ ह्युमन फूड, ते मी तुम्हाला अगोदर सांगितलं. इम्पॉर्टंट सोर्स आहे प्रोटीनसाठी, फॅटसाठी आणि व्हिटॅमिन ए आणि डी आणि बी डायरेक्ट मिळते आपल्याला. ओके. नेक्स्ट फिश मॅन्युअर. फिशपासून फिशचं जे खत आहे, मॅन्युअर मीन्स खत. फिश दॅट आर अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन आर यूज टू प्रिपेअर द फिश मॅन्युअर फॉर द फीड. ज्या फिशेस मनुष्याला खाण्याकरता अनफिट आहेत अशा फिशचा उपयोग ते शेतामध्ये खत म्हणून केले जाते, म्हणून त्याला फिश मॅन्युअर असंही म्हटलं जाते. फिश मॅन्युअर म्हणून त्याचा यूज होते. फिश ऑइल्स. द मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट फिशरी बाय प्रॉडक्ट इज दॅट ऑफ द फिश ऑइल. फिशरी बाय प्रॉडक्ट फिश ऑइल विच इज ऑफ टू काइंड, दोन काइंडचे येतात, एक बॉडी ऑइल, एक लिव्हर ऑइल. म्हणजे फिश ऑइल म्हणजे दोन टाईप, एक बॉडी ऑइल, लिव्हर ऑइल. The oil extracted from the whole body of the fish is called body fish body oil, and while the obtained from the liver of certain fish is called as fish liver oil. The liver oil contain vitamin A and D, while the body oil them in traces. म्हणजे त्याच्यामध्ये ए आणि डी जे काय तर थोड्या प्रमाणात ए आणि व्हिटॅमिन डी त्याच्यामध्ये असते बॉडी ऑइलमध्ये, आणि लिव्हर ऑइलमध्ये डायरेक्ट ए आणि डी. म्हणजे फिश ऑइल म्हणून यूज केले जाते. नेक्स्ट फिश स्किन अँड लेदर्स. म्हणजे द स्किन ऑफ सेव्हरल जे स्किन आहे फिशेसचं, जसं शार्क म्हणा, रेज म्हणा, याचं यूज कशा करतात ते मेकिंग पॉलिशिंग अँड स्मूथिंग मटेरियल. शार्क स्किन लेदर इज ऑफ सम कमर्शियल इम्पॉर्टन्स इन द मॅन्युफॅक्चर ऑफ मेनी युजफुल आर्टिकल. शूज, जे हँड बॅग्स, म्हणजे हँडबॅग येतं, शूज येतं, याच्याकरताही फिशच्या स्किनपासून लेदर बनवण्याकरता मदत होते. फिश ग्ल्यू आपण जे म्हणतो ते स्टिक करण्याकरता लिक्विड ग्लू जे तयार करतो, प्रिपेअर फ्रॉम द स्किन, हेड अँड स्टिकी सबस्टन्स असतात बघा. आपण ज्या फिश आपण घेतो त्याला जे म्युकस असते वरती, आपण ते हे घातले जाते, आणि म्हणून ते हेड असेल, स्किन असेल फिशचं, आणि अदर ट्रेनिंग सर्टन फिशेस असतील. दिस ग्लू हॅज अन ॲडिसिव्ह ऑर ग्रेट पॉवर फॉर पेपर, वूड, लेदर अँड ग्लास चिटण्याकरता फिश ग्लू म्हणून. ओके. तर सायंटिफिक स्टडी ही या फिशची केली जाते. जसं की ॲनिमल, स्पेशली इन द फील्ड ऑफ जेनेटिक म्हणा, एम्ब्रिओलॉजी म्हणा, ॲनिमल बिहेवियर म्हणा आणि फार्माकोलॉजी म्हणा, याच्यामध्ये ही फिशचा यूज केला जातो. दिस आर दी व्हेरियस. त्यानंतर सोशो इकॉनॉमिकल स्टेटस इन्क्रीजेस, म्हणजे एक प्रकारे उदरनिर्वाह होते, एक रोजगार मिळते फिशेस विकून. इकॉनॉमिकल अशा प्रकारचे वेगवेगळे इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट काय आहेत हे फिशरीचे. दिस ऑल अबाउट द फिशरी सेक्टर्स. आणि इन डिटेल्स तुम्हाला पुढे भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही MSc झुलॉजी करत असाल तर MSc झुलॉजीमध्ये तुम्हाला स्पेशल सब्जेक्ट आहे फिशरी, स्पेशलायझेशन इन फिशरी. ओके.
Various jobs are also available on the basis of this course. This PG in you done in MSc in zoology and specialization in fishery. Okay. This is all about the fishery sector. Then next, the classification of coordinate. आपण आता बघू थोडंसं. आता क्लासिफिकेशन ऑफ कोऑर्डिनेट म्हणजे सगळ्यात पहिले क्लासिफिकेशन मीन्स काय. सिस्टमॅटिक अरेंजमेंट करतो आपण ऑर्गॅनिझमचं वेगवेगळ्या ग्रुप आणि सब ग्रुपमध्ये ऑन द बेसिस ऑफ देअर सिमिलरिटी अँड डिसिमिलरिटी इज नोन ॲज क्लासिफिकेशन. तसं आता क्लासिफिकेशन म्हणजे काय आहे की सिस्टमॅटिक अरेंजमेंट असते ऑर्गॅनिझमची. जसं की एक्झाम्पल, जर समजा तुम्हाला तुमच्यासमोर जर एक डॉग आणि एक कॅट जर समजा तुमच्यासमोर जर उभी केली, तर तुम्हाला जर मी विचारलं तर हे ओळखा, तर तुम्ही काय म्हणसाल, दिस इज अ डॉग, दिस इज अ कॅट. ओके, तुम्ही कॅटला डॉग म्हणणार नाही आणि डॉगला कॅट म्हणणार नाही, कारण याचं अगोदरच सिस्टमॅटिक काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणून क्लासिफिकेशन अतिशय महत्त्वाचं आहे. व्हाय दिस क्लासिफिकेशन इज नीड? तर सगळ्यात पहिले इट हेल्प इन सायंटिफिक स्टडी ऑफ ऑर्गॅनिझम, सगळ्यात महत्त्वाचं. दुसरा हेल्प काय, दुसरा त्याचा पर्पज काय आहे, एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन द ऑर्गॅनिझम. इट ऑल्सो लोकेट द ऑर्गॅनिझम इन डिफरंट ग्रुप्स. 3. It also differentiate and designated organism. 4. Study of geographical distribution of organism. And it also help in evolution as organisms are arranged in group from simple to complex form. These are the various reasons. That's why we need to classification. Okay. First of all, the classification. What is in the classification or define classification, and then need of classification आपण बघितलं. नेक्स्ट, आता फंडामेंटल कोऑर्डिनेट कॅरेक्टर. आता इथं आपल्याला क्लासिफिकेशन काय करायचं, कोऑर्डिनेटचं. मग त्याला आपण काय म्हणतो, व्हर्टेब्रेट्स. तर कोऑर्डिनेट हा 10व्या नंबरचा फायलम आहे ॲनिमल किंगडममध्ये, विच टू बिलॉंग टू विच मॅन इज बिलॉंग. त्याच्यामध्ये आपणही त्याच्यामध्ये आहे. आणि ऑल कोऑर्डिनेट त्याच्यामध्ये 3 मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर जे आहेत तर ते आहेत प्रेझेंट इन स्टेज ऑफ लाईफ हिस्ट्री. आता ॲनिमल किंगडम तुम्हाला मॅडमने शिकवलं, त्याच्यामध्ये 10व्या नंबरचा जो फायलम आहे तो म्हणजे येते कोऑर्डिनेटा, आणि त्याच्यामध्ये आपणही येतो, मॅन इज ऑल्सो बिलॉंग टू. आता या कोऑर्डिनेटाचं जर आपण जर बघितलं की याच्यामध्ये 3 मॉर्फॉलॉजिकल युनिक कॅरेक्टर आहेत, त्यालाच आपण कोऑर्डिनेटा म्हणतो किंवा त्याला आपण व्हर्टेब्रेटा म्हणतो. पहिलं म्हणजे प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड्स. डॉर्सल लॉन्गिट्युडिनल इलॅस्टिक बॅक सपोर्टिंग रॉड, त्याला म्हटलं जाते नोटोकॉर्ड. प्रेझेंट बिलो नरोकॉर्ड अँड अबव्ह एलिमेंटरी कॅनल, ते म्हणजे नोटोकॉर्ड. आणि मेड ऑफ लार्ज व्हॅक्युलेटेड सेल्स, असंख्य अशा लार्ज व्हॅक्युलेटेड सेलला काय झालेलं आहे, ते तयार झालेलं आहे. दॅट नथिंग बट दी नोटोकॉर्ड्स. ओके. त्यानंतर प्रेझेन्स ऑफ डॉर्सल ट्युब्युलर नरोकॉर्ड, हॅलो डॉर्सल fluid filled tubular structure above notochord. The presence of neurochord असते. It is also present in higher animal. It is differentiated into the brain and spinal cord. Okay, it persists throughout the life, but it in few it degenerate before maturity. Then presence of pharyngeal gill slit also, paired opening into the pharynx and open in outside, and present at least at some stage of life. These 3 basic fundamental characters are present in organism either throughout the life or during embryonic period only. Okay, this is the sign of these 3 fundamental structures are also present in chordates. The chordate मध्ये बघा आहे chordates having the following features. नोटोकॉर्ड्स बघितलं आपण, डॉर्सल हॅलो नोरोकॉर्ड्स, टेल आस्टेस, पॅरेंजियल गिल स्लिट और पाउचेस. आणि हे जे नोटोकॉर्ड आहे विच इज फ्लेक्सिबल सपोर्टिंग स्ट्रक्चर. दिस इज द जनरलाइज स्ट्रक्चर ऑफ कॉर्डेट. वी इवन स्टार्ट आउट धिस वेन इन दी ओम्स. ओके, दिस इज द डायग्राम शो द्या. दिस इज द नोटोकॉर्ड्स, दिस इज हॅलो नोरोकॉर्ड्स, this is a pharyngeal gill slit. These are the 3 basic. Okay, then other structures they are found in the chordata. All are coelomates.
What is mean by in you will also study in kingdom animal. That's chapter also study to teaches the madam. Okay, killari madam. You teaches the killari madam. Heart is always present on ventral side. Closed circular system also present. Tail present behind anus. Show bilateral symmetry. Have triploblastic three layer germ layer, two within a tube body plan, show segmented body. Exoskeleton is in the form of claws, nail, hair, or feathers. Endoskeleton is cartilaginous or bony. It is living and grow with the animal. Okay, these are the other characters. They are also present into the vertebrates or we can say the chordates. The classification of chordate is classified into the protochordata and vertebrata. त्याला अक्रॅनिटा और क्रॅनिटा. Then अक्रॅनिटा और protochordata, heavy chordata, urochordata, cephalochordata. Okay. Acranita vertebrata. Okay. Vertebrata is agnata, gnathostomata. Then agnata class cyclostomata. Then gnathostomata they divide into the super classes. Pisces मध्ये येते आणि tetrapod मध्ये येते. Pisces contractiles or ostrich. Tetrapod मध्ये class amphibia, reptile, eos, mammals. These are the classification of chordates. These are the classification of chordate. Here in this topic, in this bridge course, in this lecture, we discuss in details, in short the basic about the fisheries, and in short about the classification of chordates. I hope understand every one person, every one students. Thank you everyone.